तुझा मी यार तुझा आशिक झालोय बाहू अदा तुझी कातू दिल घायल झालोय सांग रमणार माझ्याशी करशील का. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. प्लस आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या अलर्ट मोशनवरती एडिट करायचं आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणत असाल मी अशा प्रकारे व्हिडिओ का बनवतो. आता मित्रांनो ऑप्शन आहे आपल्यापाशी, जरा लाईटचे प्रॉब्लेम आहे त्यामुळे अशा प्रकारे व्हिडिओ बनवावा लागत आहे. आणि प्लस म्हणजे आपलं कॅपकट पण इश्यू सुरू आहे त्यामुळे आपण काही करू शकत नाही. त्यामुळे कॅपकटला आता थोडा प्रॉब्लेम आला आहे. लवकरात लवकर कॅपकट सुद्धा आपलं रिपेअर होईल. तोपर्यंत आपण अलर्ट मोशनवरती छोटे छोटे व्हिडिओ बनवत राहू. त्यामुळे कसं होईल आपल्या त्यांच्या रेट सुद्धा कमी होणार नाही. आता तुम्ही पण समजू शकता. तरी पण मी इतके एफर्ट्स घेऊन तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ एडिट करतच आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच असतात तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कोणी विसरू नका मित्रांनो. कुठला आहे वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावना आजचा व्हिडिओ आपल्याला जे एडिट करायचं तर ते उद्या आता वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेनिमित्त आजचा आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे. आणि आता विषय कसा आहे, आजचा व्हिडिओ आपल्याला अलर्ट मोशनवरती एडिट करायचं. जर तुमच्याकडे अलर्ट मोशन अवेलेबल नसेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. तिथून जाणं एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. ओके. कॅपकटचा थोडा विषय हार्ड सुरू आहे म्हणा. कॅपकट चालणार झालं आहे, त्या डिलेट मारून टाकलं. इंटरनेट इश्यू खूप येत आहे त्यामुळे आता काही विषयच नाही त्याचा. त्यामुळे आता कॅपकटचं काही ॲप मुगात जावेल तर तोपर्यंत आपण अलर्ट मोशनवरती एडिट करूयात. आता अलर्ट मोशन आपलं जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपण ओपन करून घ्या. तुम्हाला जास्त काही काम दिलेलं नाही, आपण थोडंफारच काम दिलं, तेवढंच काम करायचं तुम्हाला. ओके. सिम्पल अशा प्रकारे अलर्ट मोशनचं काही इंटरफेस बघायला मिळणार आहे. इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क प्रिसेटची ॲप ही दिली असेल, प्रिसेट दिली असेल किंवा अशा प्रकारे फक्त यामध्ये एक थोडेसे चेंजेस करून घ्या. एक बॉर्डर वगैरे ॲड करून घ्या. येत नसेल तर सांगतो मी लगेच. ओके. बाकीचं तसं दिलेलं आहे तुम्हाला. फक्त काय करायचं यामध्ये आपल्याला फोटो चेंज करायचे. ओके. जास्त काय हार्ड कार्यक्रम नाही, एकदम सोप्या पद्धतीने दिलेला आहे तुम्हाला. आणि ही काही व्हिडिओ वगैरे असलेल्या व्हिडिओला काय करायचं फक्त ही व्हिडिओला ब्लेंडिंग आणि ऑपोजिटिव्हवर जाऊन इथं लाईटवरती जाऊन याला स्क्रीन करायचं फक्त. ओके. इथे स्क्रीन करून घ्यायचं. दोन्ही व्हिडिओला स्क्रीन करून घ्या जेणेकरून थोडं जबरदस्त होईल. आणि इकडे सुद्धा त्याचप्रमाणे तिन्ही फोटोला स्क्रीन करून घ्यायचे. तुम्हाला एक शॅडो आणि बॉर्डर ॲड करायला सांगतो कशा प्रकारे करायची ते. ओके. इथं याचं आपल्याला थोडंसं इथं एक 16.3 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचे. एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर वरी आडव्या 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करून इथे एक ऑप्शन आहे फिल टू कम्पोजिशन एरियाचं. सिम्पल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लिंकपाशी यायचं. इथं आल्याच्यानंतर हिची लेंथ वाढवायची आहे. त्या रेक्टँगलवरती क्लिक करायचे. कलर अँड फ्लेवरती जायचे. साईडला ग्रेडियंटचं ऑप्शन यावरती क्लिक करून खाली सर्कल ग्रेडियंटवरती क्लिक करा. सर्कलला अशा प्रकारे इथं सेंटरला याला अशा प्रकारे इथं ठेवून घ्या. एक अशा प्रकारे थोडं वाढवायचं. ओके. खाली व्हाईट कलर आहे, व्हाईट कलरवरती क्लिक करून याला ब्लॅक करायचं आहे. ऑलरेडी जो ब्लॅक होता त्यावरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली शॅडो तयार झाली. शॅडोला काय करायचं खाली घ्यायचं इथं थोडं, म्हणजे सगळ्या हे ज्या आहेत ओव्हरले व्हिडिओच्या खाली घ्यायचं आहे. सिम्पल एवढं काम करायचं. एक स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं. एक हे आहे रेक्टँगल यावरती क्लिक करायचे. एक काय करायचं रेक्टँगल ॲड करायच्यानंतर बरी आडव्या 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करून एक ऑप्शन आहे फिल टू कम्पोजिशन एरियाचं. या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. सॉरी फिल टू कम्पोजिशन एरिया नाही, स्ट्रेच टू कम्पोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एंडिंग यायचं आहे. एंडिंगपर्यंत लेंथ वाढवायची आहे. इथं यायचं आहे बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचं. स्ट्रोकचा कलर ऑलरेडी ब्लॅक असेल यावरती क्लिक करून याला व्हाईट ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॉर्डरची लेंथ वाढवायची. ओके. बॅकला यायचं. इथं एक ऑप्शन आहे कलर आणि फिलचं, यावरती मला नो कलर सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी झालेली आहे. ओके. आता फोटोज नेमके चेंज कसे करायचे सांगतो मी तुम्हाला. हा जो ग्रुप आहे ग्रुपवरती यायचं एक नंबरचं ग्रुपवरती आल्याच्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं. एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर रेक्टँगलच्या खाली ऑलरेडी इमेज दिला असेल या इमेजेसवरती क्लिक करायचे. इथे एक कलर आणि फिलचं ऑप्शन यावरती क्लिक करून इथे नंबर असेल या नंबरपाशी यायचं. नंबरपाशी आल्याच्यानंतर काय करायचं आहे अशा प्रकारे तुमची फाईल ओपन होईल. फाईल ओपन झाल्यानंतर तुमची जिथे काय फोटो असतील ती फोटोची फाईल ओपन करायची. ओके. अशा प्रकारे इथे एक फोटो मला जो कोणता फोटो ॲड करायचा त्या फोटोवरती क्लिक करून वरी प्लसवरती क्लिक करायचं. आणि हे बघा अशा प्रकारे इथं फोटो येईल. याला बरोबर असं ॲडजस्ट करून घ्या. खालीवरती करून घ्या जिथे घ्यायची तिथं. ओके. अशा प्रकारे बॅकला यायचं. बॅकला आल्याच्यानंतर काय करायचं थोडं समोरच्या फोटोपाशी यायचं अशा. हे बघा. आणि इथं तुम्हाला कमी जास्त झालं तर खालच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती मध्ये जो करायचं ग्रुप आपला वाढलेला भेटो. ओके. वाढलेला भेटेल. ओके. इथं कलर अँड फिलवरती यायचं. परत आपल्याला एडिट ग्रुपवरती जाऊन 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलवर जायचं. नंबरवरती क्लिक करून जी कोणती फोटो तुम्हाला घ्यायची ती फोटो ॲड करून घ्या. ओके. दाखवतो मी तुम्हाला. अशा प्रकारे फोटो आहे वरी प्लस क्लिक करून द्यायचं. फोटो एकदम बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्या. तर काहीच विषय जास्त काय हार्ड थोडाफार सोपा आहे किंवा अशा प्रकारे
खालचं आहे, याला फक्त मध्ये जाऊन बाहेर यायचं. सध्या आता अलाइट पोझिशनवरती बनवायचं म्हणजे थोडंफार घ्या ॲडजस्ट करून, नंतर बघूयात आपण चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा. ओके, त्यामुळे ॲडजस्ट करायचे. जर समजा ग्रुप असा बारीक झाला, ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवर जायचं, मध्ये जाऊन फक्त बाहेर यायचं. ओके, आपलं ग्रुप बरोबर होऊन जाते. सिम्पलमध्ये असं करायचं आहे बघा, अशा प्रकारे. तर मध्ये जायचं ग्रुपच्या आणि बाहेर यायचं, ग्रुप एकदम बरोबर होऊन जाते. ओके, आता काय करायचं, सिम्पल तिकडे सगळे याचे इमेजेस चेंज करून घ्या एक एक करून, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही. तुम्हाला काही अडचण आली तर बिंद असली कोणी विचारा. आता काय करतो, याची XML फाईल आहे, XML फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. आणि टेलिग्रामचे जॉईन लिंक यावडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाईल, तिथून एकदम फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम जॉईन व्हा, प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आता काय करायचं, सेटिंगवरती क्लिक करायचं. सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर ना सेटिंग साईड शेअरचं ऑप्शन यावरती क्लिक करा. ओके, आता ते 10 पिक्सेलवरती लॉक आहे, यावरती क्लिक करू नका. 720वरती क्लिक करून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमच्या व्हिडिओ सेव्ह करून घ्या. जास्त काय तुम्हाला सांगितलं नाही मित्रांनो, थोडंफार सांगितलं, त्यामुळे एक ॲडजस्ट करून घ्या 1-2 व्हिडिओ, जोपर्यंत कॅपकट आपलं हे होत नाही तोपर्यंत. ओके, सिम्पल झालं एवढं अशा प्रकारे. ओके, आपला व्हिडिओ सेव्ह करून घ्या. तर व्हिडिओ लवकरच, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत मित्रांनो, जय शिवराय, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर व्हिडिओ लवकरच, तोपर्यंत बाय, टेक केअर.